मी प्रशांत गायकवाड, विभागीय सचिव, सोलापूर विभाग। आज राज्यभर निदर्शने आंदोलन सुरू आहे। आमच्या आर्थिक प्रलंबित मागण्या ज्या आहेत सन 2016 पासून बरीच थकबाकी राहिलेली आहे। आता सध्या राज्य शासनाला 53% महागाई भत्ता लागू झालेला आहे। आम्हाला 46च आहे, त्यात 60% वाढ झाली पाहिजे। सन 2018 पासून वार्षिक वेतनवाढ 3%चा दर 2%वर आला। त्यातील 1%ची तफावत दूर करण्यासाठी आर्थिक मागण्याच्या संदर्भात आजचं निदर्शने आंदोलन आम्ही राज्यभर सुरू ठेवलेलं आहे। जर शासनाने आमची दखल नाही घेतली तर याचा परिणाम पुढील तीव्र आंदोलन होणार आहे। हे आज तमाम एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी शासनाला विनंती करतो की आमच्या आर्थिक प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावे व एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा। महिला विश्रांतीगृहामधील ज्या त्रुटी आहेत, स्वच्छता नाही, परत पाण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे त्यांच्या त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, कर्तव्यावर जाताना महिलांना ज्या काय त्रास होतो त्यामध्ये त्रास होऊ नये अशा पद्धतीने महिलांसाठी प्रशासनाने सहकार्य करावं आमची मागणी आहे। साधारण किती महिला कामगार आहेत आपल्या? 35 महिला कामगार आहेत वाहक म्हणून। कार्यशाळा कर्मचाऱ्यांमध्ये 30 आहेत व लिपिक प्रवर्गात 25 आहेत सोलापूर आगारामध्ये। आजचं आंदोलन जे आहे, कर्तव्य संपलेले कर्मचारी, कर्तव्यावर जाणारे कर्मचारी, जेणेकरून वाहतुकीवर कुठलाही परिणाम होणार नाही अशा पद्धतीनं आजचं आंदोलन असल्यामुळे काही कर्मचारी दिसत नाहीत। मी संतोष जोशी, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना सोलापूर विभागाचा अध्यक्ष। आज आमच्या या ठिकाणी धरणे आंदोलन आहे। आम्हाला 53% महागाई भत्ता मिळाला पाहिजे। मागील थकबाकीचा फरक जो आहे तो फरक पण मिळाला पाहिजे आणि सर्व सुखसोयीसाठी या ठिकाणी आम्ही आज धरणे आंदोलन करत आहे। आम्ही संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री तसेच परिवहन मंत्री यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे। तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे की तमाम सर्व एसटी कामगाराच्या वतीनं की बाबा आमच्या मागण्या मान्य करा, आर्थिक प्रश्न जो आहे तो आमचा सुटला पाहिजे, नाहीतर ह्याच्यापेक्षाही मोठं तीव्र आंदोलन करण्यात येईल। मी वैजयंती सतीश भोसले, विभागीय कार्यालयात लेखाकार म्हणून काम करते। 2018 पासून शासनाने आम्हाला महागाई भत्त्याचा फरक दिलेला नाही। दरवेळेसच आंदोलन आणि निदर्शनं केल्याशिवाय आमच्याकडे शासन लक्ष देत नाही आणि आर्थिकदृष्ट्या सगळ्याच गोष्टीत आमचा कर्मचारी मागे राहतोय। आम्हाला 2016 ते 20 या कालावधीतल्या एकतर्फी जाहीर केलेलं वेतनवाढ, वार्षिक वेतनवाढ दर एकतर्फी 1%ने कमी केलेली होती। ती पूर्वलक्षीप्रमाणे 3% करून थकबाकी सहित मिळावी। महाराष्ट्र शासनाला 53% महागाई भत्ता चालू आहे, पण आम्ही अजून 46 वरच आहे। ही आमची विवंचनेकडे शासन कधी लक्ष देणार आहे? दरवेळी आम्ही आंदोलन आणि निदर्शन केल्याशिवाय आमच्याकडे लक्ष देणे नाही का? एवढा मोठा परिवार आहे महामंडळाचा आणि एसटी महामंडळ म्हणजे एसटी ही सर्वांची, सर्वसामान्यांची आवश्यक गरज म्हणून दाखवली जाते। विद्यार्थ्यांना सवलत, ज्येष्ठांना सवलत, सर्व काही एसटी महामंडळ करते, तर पण कर्मचाऱ्यांना सगळ्या बाकीच्या खात्यापेक्षा मागं, आर्थिकदृष्ट्या मागं का ठेवलं जातं? त्यांना का वंचित ठेवलं जातं? हा जाब आम्हाला शासनाला विचारायचा आहे। हा आमचा अन्याय दूर व्हावा, आम्हाला आमच्या हक्काप्रमाणे महागाई भत्ता मिळावा आणि त्याची थकबाकी पण मिळावी आणि इतर खात्यात जसे हे आहेत पगार वेतन दिलं जातं, वेतनवाढ आहे, त्या पद्धतीने 7वं वेतनवाढ आता होत संपत आला, आता 8वं वेतन देत आहे शासन, त्याप्रमाणे आम्हाला ही वाढ मिळावी। आम्ही न्याय हक्कासाठी वाद आहे आमचा। 50% सवलत शासन महिलांना म्हणून देतो आणि ते आता बहुसंख्य महिलाच काम करतायत। एसटीच्या कर्मचारी महिलांवर का बरं अन्याय? त्यांना का वंचित ठेवलं जातंय सुविधांपासून? इतरांप्रमाणे आम्हाला पण आमचा हक्क मिळवून दिला पाहिजे। महागाई भत्ता आम्हाला इतरां शासनाप्रमाणे मिळालीच पाहिजे। अत्यावश्यक सेवा म्हणून गणना होती महामंडळाच्या सेवेची, मग इथं का बरं आम्हाला वंचित ठेवलं जातं?